दिलेले आहे त्या लेजर अकाउंट आज आपण बघणार आहोत। यामध्ये पहिलं जे प्रॉब्लेम आहे, जानेवारी 1 1993 तुषार स्टार्टेड बिझनेस बाय कॅश। तुषार स्टार्टेड बिझनेस बाय ₹5,000। January 8 bought goods ₹2,100 from Atul on credit। January 12 withdrawal cash ₹200 for personal use, स्वतःच्या पर्सनल यूज म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत कामासाठी। January 15 paid ₹1,500 to Atul on our account। आणि January 24 bought goods ₹800 by cash, कॅश वर गुड्स खरेदी केले। त्यानंतर January 28 brought additional capital, म्हणजे additional capitals आणलेलं आहे किती ₹1,200। आणि January 30 bought goods ₹1,000 from Atul on credit, अतुल कडून क्रेडिट वर उधारीवर गुड्स खरेदी केल्या ₹1,000। तर याच्या आधी आपण जर्नल एंट्रीज करणार आहोत। तर जर्नल एंट्रीज करताना हे या ठिकाणी बघा, जर्नल अकाउंट आपण केलेला आहे इन द बुक ऑफ तुषार, इन द बुक्स ऑफ तुषार जर्नल अकाउंट। यामध्ये डेट, पर्टिक्युलर, एलएफ, डेबिट अमाउंट, क्रेडिट अमाउंट। पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये दिलेलं आहे तुषार स्टार्टेड बिझनेस बाय ₹5,000, म्हणजे बिझनेस मध्ये काय आलेलं आहे, कॅश। कशाच्या साठी आलेली आहे, कॅपिटल, म्हणून कॅश अकाउंट DR to capital account 5,000 1993 January 8 नहीं 1st है, January 1st being business started, being business started। नंतर आहे January 8 bought goods ₹2,100 from Atul on credit, अतुल कडून गुड्स खरेदी केले कसे, क्रेडिट वर। तर काय होणार आहे एंट्री, सांग सौदारे। अतुल कडून ₹2,100 गुड्स खरेदी केले, म्हणजे काय होणार आहे एंट्री, काय क्रेडिट, म्हणजे परचेस केले आपण, परचेस अकाउंट DR टू अतुल, कारण कॅश आपण दिलेलीच नाही, अतुल कडून घेतलेलं आहे, म्हणून इथे येणार आहे परचेस अकाउंट DR टू अतुल अकाउंट। किती रुपयाचे केले, 2,100। being goods purchased on credit। त्यानंतर January 12 withdraw cash ₹200 for personal use, स्वतःच्या पर्सनल यूज करता त्यांनी बिझनेस मधून कॅश विथड्रॉ केली, म्हणजे ड्रॉइंग, त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग म्हणजे विथड्रॉ करणे। स्वतःच्या पर्सनल यूज करता ड्रॉइंग केलेली आहे, पैसे घेतलेले आहेत बिझनेस मधून, म्हणून या ठिकाणी ड्रॉइंग अकाउंट DR, ड्रॉइंग केलेली आहे त्यांनी, म्हणजे ड्रॉइंग अकाउंट DR। आणि काय केलेलं आहे बिझनेस मधून, कॅश, पैसे घेतलेले आहेत त्यांनी कॅश,
म्हणून इथे ड्रॉइंग अकाउंट या टू कॅश अकाउंट हा अकाउंट दिया टू कॅश टू कॅश अकाउंट 200 being cash withdraw त्याच्यानंतर जानेवारी 15 paid rupees 1500 to Atul on our account. अतुलला 1500 रुपये आपल्या व्यापारातून दिले. त्याच्याकडून गुड्स खरेदी केल्या होत्या, मग आपण ते उधारीवर होत्या, मग आता अतुलला 1500 रुपये दिले. बरोबर आहे. तर अतुलला दिले. कोण आहे तो रिसिव्हर? कोण आहे? अतुल. हु इज द रिसिव्हर? अतुल. व्हॉट गोज आउट फ्रॉम युअर बिझनेस? कॅश. म्हणजे अतुल अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट. अतुल अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट 1500 being cash paid. जानेवारी 24. आता जानेवारी 24 ला काय झालेलं आहे बघा. बॉट गुड्स रुपीज 800 बाय कॅश. गुड्स खरेदी केले किती? 800 रुपीजचे आहे की नाही. मग गुड्स खरेदी केले 800 चे. बॉट म्हणजे परचेस. बॉट म्हणजे परचेस आहे ना. म्हणजे परचेस अकाउंट दिया टू कॅश अकाउंट आहे ना. परचेस केले म्हणजे गुड्स आला तुमच्या व्यापारामध्ये आहे ना, किंवा गुड्स अकाउंट दिया टू कॅश अकाउंट असंही करतो आपण. परंतु परचेस केले, बॉट केले म्हणजे परचेस केले 800 रुपयाचे. म्हणून परचेस अकाउंट दिया टू कॅश अकाउंट 800 रुपीज. being goods purchased बरोबर. त्याच्यानंतर आहे जानेवारी 28. जानेवारी 28. आता ब्रॉड ऍडिशनल कॅपिटल. पहिलं कॅपिटल तर आलेलंच आहे बिझनेस मध्ये, त्यावेळेस बिझनेस आपला व्यापार सुरू झालेला आहे. आता ब्रॉड ऍडिशनल कॅपिटल रुपीज 1200. 1200 रुपयाचं ऍडिशनल कॅपिटल बिझनेस मध्ये आलं. म्हणजे व्यापारामध्ये काय आलेलं आहे? कॅश आलेली. आणि कशाच्या वरती आलेली आहे? कॅपिटल आहे की नाही. म्हणून कॅश अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट डीआर टू कॅपिटल अकाउंट किती आलेले आहे? 1200. being brought additional capital. आणि लास्ट आहे जानेवारी 30 जानेवारीचा शेवटचा व्यवहार आहे. किती तारखेचा व्यवहार आहे? शेवटचा 30 तारखेचा व्यवहार आहे. ब्रॉड गुड्स रुपीज 1000. 1000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या. बॉट गुड्स रुपीज 1000 फ्रॉम अतुल ऑन क्रेडिट. अतुल कडून वस्तू खरेदी केल्या, परचेस केल्या ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर. कॅश दिली का? नाही. मग उधारीवर खरेदी केलेल्या आहेत. म्हणजे व्हॉट कम्स इन युअर बिझनेस? गुड्स.
त्याला आपण परचेस अकाउंट म्हणतो किंवा गुड्स अकाउंट म्हटलं तरी चालेल. म्हणजे परचेस अकाउंट दिया टू क्रेडिट अकाउंट. तर कोणाकडून घेतल्या? अतुल. अतुल कडून. म्हणून टू अतुल अकाउंट. म्हणून इथं परचेस अकाउंट दिया टू अतुल अकाउंट 1000 being goods purchased on credit. Goods purchased on credit. क्रेडिटवर गुड्स खरेदी केलेले आहेत. ठीक आहे. तर आता शेवटी मग याचं काय करायचं? जर्नल अकाउंटची टोटल करणार आपण. ती येते 11,800. ही आली 11,800. ठीक आहे. आता हे झालं आपलं जर्नल अकाउंट. आता या जर्नल अकाउंट वरून आपल्याला तयार करायचं आपलं लेजर अकाउंट. करेक्ट. तर आता आपण तयार करणार आहोत लेजर अकाउंट. लेजर अकाउंट तयार करताना पहिले कोणतं अकाउंट आहे? आपलं कॅश अकाउंट. बरोबर आहे. म्हणून इथे घ्या कॅश अकाउंट. त्याच्यानंतर कोणतं अकाउंट आहे? कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर कोणतं अकाउंट आहे? परचेस अकाउंट. परचेस अकाउंट नंतर अतुल अकाउंट. त्यानंतर ड्रॉइंग अकाउंट. कॅश अकाउंट ओपन केलेलं असल्यामुळे डबल कॅश अकाउंट घ्यायचं नाही. तर त्याच्यानंतर अतुलचं अकाउंट घेतलेलं आहे, कॅश अकाउंट घेतलेलं आहे, परचेस अकाउंट आहे, कॅश अकाउंट आहे. नवीन अकाउंट कोणतं आहे का? ड्रॉइंग अकाउंट झालं, संपलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? ही जर्नल अकाउंटचे एंट्रीज लेजर अकाउंट मध्ये घ्यायच्या. लेजर अकाउंटचे त्याचे अकाउंट तयार करायचे. डेट, पर्टिक्युलर एलएफ अमाउंट. ही झाली डेबिट साइड. क्रेडिट साइडला सुद्धा डेट, पर्टिक्युलर एलएफ आणि हा अमाउंट. ठीक आहे. एक अकाउंट घेऊन देतो तुम्हाला मी. डेट, पर्टिक्युलर एलएफ अमाउंट. डेट, पर्टिक्युलर एलएफ अमाउंट. ठीक आहे.
असं हे सर्व याला सुद्धा येणार, या अकाउंटला येणार, या अकाउंटला, हे तुम्हाला लिहायचं आहे. अकाउंटचा, कॉमर्सचा हा बेसिक पाया आहे. हे जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्हाला काहीच पुढे कळणार नाही. बेसिक पाया जर तुमचा मजबूत असला तर तुम्ही एम.कॉम पर्यंत सरळ चांगल्या पद्धतीने शिकू शकता, जाऊ शकता. म्हणून अकाउंट जे आहे याचे जे तुम्हाला 3 नियम दिलेले आहेत मी, आहे ना, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, त्यावरच आधारित हे सर्व जर्नल एंट्रीज आहे. त्यावर जर्नल एंट्रीवर आधारित हे लेजर अकाउंट आहे. हे कसं ट्रान्सफर होते हे आधी आपण कळलं पाहिजे आपल्याला. तर बघा पहिली एंट्री काय सांगते इथं, कॅश अकाउंट DR टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट कोणती बाजू दाखवते, डेबिट. म्हणजे या कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला जायचं. किती तारखेचा व्यवहार आहे, जानेवारी 1, 1993, जानेवारी 1. कॅश अकाउंटची डेबिट बाजू दाखवते, विरुद्ध बाजू लिहायची त्याची, है की नाही. विरुद्ध बाजू काय आहे, व्हेरी गुड. इथे लिहायचं मग टू कॅपिटल अकाउंट 5000, राईट. हे लिहिले अमाउंट मध्ये. आता त्याच्या खालचं अकाउंट कोणतं आहे, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कोणती बाजू दाखवते, क्रेडिट साइड. कॅपिटल अकाउंटच्या ह्या क्रेडिट साइडला आलो. इथं जानेवारी 1, 1993. त्याच्या विरुद्ध अकाउंट कोणता आहे कॅपिटलच्या, कॅश अकाउंट. म्हणून इथं व्हेरी गुड, बाय कॅश अकाउंट 5000. अशा पद्धतीने ही पहिली एंट्री झाली. ठीक आहे. आता 8 तारखेची एंट्री. 8 तारखेची जर्नल एंट्री काय म्हणते, परचेस अकाउंट DR टू अतुल अकाउंट. मग पहिलं अकाउंट परचेस अकाउंट काय दाखवते, डेबिट साइड. म्हणून परचेस अकाउंट हे इथं आहे. परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला 1993 जानेवारी 1. परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला कोणतं अकाउंट इन विरुद्ध, हा व्हेरी गुड, टू अतुल अकाउंट. किती रुपये, 200 ना, 2100 आहे, 2100. ठीक आहे. त्याच्यानंतर अतुलचं अकाउंट कोणती बाजू दाखवते, क्रेडिट. म्हणून अतुलच्या अकाउंट मध्ये क्रेडिट बाजूला जायचं. हे अतुलचं अकाउंट, हे क्रेडिट बाजूला, जानेवारी 8 बाय परचेस अकाउंट. व्हेरी गुड, परचेस अकाउंट 2100. बरोबर आहे. त्याच्यानंतर जायचं जानेवारी 12. जानेवारी 12 ला आहे ड्रॉइंग अकाउंट DR टू कॅश अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट DR म्हणजे ड्रॉइंग अकाउंटच्या डेबिट बाजूला, हे ड्रॉइंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. 1993 जानेवारी 15 आहे का नाही, जानेवारी 12 टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट किती आहे, 200 रुपीज. म्हणून इथं 200. त्याच्यानंतर ड्रॉइंग अकाउंट झालं डेबिट बाजू. त्याच्यानंतर कोणतं आहे, कॅश अकाउंट. कॅश अकाउंट कोणती साइड दाखवते, क्रेडिट. इथं येणार आहे जानेवारी 12 बाय ड्रॉइंग अकाउंट. हा, म्हणजे ड्रॉइंग अकाउंटच्या विरुद्ध बाजू, म्हणजे ती येणार आहे कॅश अकाउंट. बरोबर आहे. आणि कॅश अकाउंट मध्ये क्रेडिट साइडला बाय ड्रॉइंग अकाउंट. आता ही एंट्री झाली, ही एंट्री झाली, ही एंट्री झाली. आता एंट्री आहे जानेवारी 15. जानेवारी 15 ला आहे अतुल अकाउंट DR टू कॅश अकाउंट.
सॉरी अतुल अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट. मग या ठिकाणी अतुल अकाउंट डेबिट साइडला काय येणार टू कॅश अकाउंट. मग अतुल अकाउंट कुठे आहे या ठिकाणी. अतुल अकाउंटच्या जानेवारी 15 टू कॅश अकाउंट किती आहे 1500. इथे येणार आहे 1500. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता हे अतुल अकाउंटच्या डेबिट बाजूला देईल आपण कॅश अकाउंट. आता कॅश अकाउंटच्या कोणत्या बाजूला जावं लागेल. कॅश अकाउंटच्या कोणत्या बाजूला जायचं आरती क्रेडिट साइडला. तिथे दिसते ना डेबिट क्रेडिट. सांगा ना मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. हे कॅश अकाउंट याच्या क्रेडिट बाजूला आहे. अतुल अकाउंट 15 बाय अतुल अकाउंट. कारण हे कॅश अकाउंटच्या विरुद्ध अकाउंट लिहायचं असते तिथं. आलं लक्षात. हा तिथं काय लिहिणार आहे 1500. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ती एंट्री झाली. आता 24 तारखेला काय आहे वाच आरती. परचेस अकाउंट काय डीआर टू कॅश अकाउंट. मग परचेस अकाउंट कोणती बाजू दाखवते आरती डेबिट. म्हणजे परचेस अकाउंटच्या कोणत्या बाजूला जायचं आपल्याला डेबिट साइडला. तिथं डेबिट साइडला गेल्यानंतर त्याचं विरुद्ध अकाउंट कोणतं लिहिणार आपण टू कॅश अकाउंट. म्हणून परचेस अकाउंट मध्ये डेबिट साइडला जानेवारी 24 टू कॅश अकाउंट. किती आहे आरती अमाउंट 800 रुपये. ठीक आहे. आता ही झाली परचेस अकाउंटची एंट्री. त्याच्यानंतर त्याच्या खाली कोणतं अकाउंट आहे आरती कॅश अकाउंट. कॅश अकाउंट कोणती बाजू दाखवते क्रेडिट. या ठिकाणी कॅश अकाउंट कोणत्या साइडला आहे क्रेडिट साइडला. म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला कोणतं अकाउंट येणार आहे विरुद्ध परचेस अकाउंट. हे कॅश अकाउंट क्रेडिट दाखवते. म्हणून याच्या क्रेडिट साइडला बाय परचेस अकाउंट 800. आलं लक्षात. हा आता याच्यानंतर 24 तारखेनंतर कोणता आहे आता 28 जानेवारी. बरोबर आहे. मग 28 जानेवारीला कॅश अकाउंट डीआर टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला बाय टू कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. म्हणून कॅश अकाउंट हे इथं आहे. याच्या किती तारखेचा आहे 28 जानेवारी 28 टू कॅपिटल अकाउंट ऍडिशनल आणलेला आहे 1200. तर डेबिट साइड झाली याची. आता त्याच्यानंतरचा अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कारण कॅपिटल अकाउंट कोणतं जावं क्रेडिट साइड. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला विरुद्ध अकाउंट कोणतंही हा. कॅपिटल अकाउंट कुठे आहे इथं आहे क्रेडिट साइड आहे ना. ही क्रेडिट साइड इथं येणार आहे जानेवारी 28 कॅश अकाउंट 1200. राईट. आता रोटे हे अकाउंट वाच नाही. हा दिसत नाही स्पष्ट. तुला दिसते स्पष्ट. परचेस अकाउंट डीआर टू अतुल अकाउंट. आता समजलं. परचेस अकाउंट डीआर आहे टू अतुल अकाउंट. मग आता परचेस अकाउंट कोणती बाजू दाखवते डेबिट. परचेस अकाउंट कोणती बाजू दाखवते या ठिकाणी डेबिट. म्हणून परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला जायचं. आणि तिथं विरुद्ध अकाउंट कोणतं आहे टू अतुल अकाउंट. झोपा काढू नका वर्गामध्ये.
परचेस अकाउंटच्या कोणत्या बाजूला जायचं? डेबिट साइडला. हे परचेस अकाउंट याच्या डेबिट साइडला किती आहे? जानेवारी 30 टू अतुल अकाउंट किती आहे? 1000 रुपये. इथे याचे 1000 झालं. आता हे परचेस अकाउंट मध्ये झालं डेबिट साइड. त्याच्यानंतर कोणता आहे अकाउंट? क्रेडिट साइड. क्रेडिट साइड. कोणतं? अतुल. अतुल अकाउंटच्या क्रेडिट साइडला तू सांग. हा, अतुल अकाउंट कोणती बाजू दाखवते? क्रेडिट. इथं बघा ना, चष्मा लावून द्यायचा का? अतुल अकाउंट ही क्रेडिट साइड दाखवते, म्हणून अतुल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जायचं. हे अतुलचं अकाउंट आहे, याच्या क्रेडिट साइडला या ठिकाणी जानेवारी 30 परचेस अकाउंट. बाय. त्याच्या विरुद्ध कोणतं अकाउंट आहे? परचेस अकाउंट. अशा प्रकारे हे जे पूर्ण जर्नल एंट्रीज आहे, ह्या जर्नल एंट्रीज आपण लेजर अकाउंट मध्ये लिहिलेल्या आहेत. व्यापारामध्ये, कॉमर्स मध्ये हा जर्नल एंट्री, लेजर एंट्री, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट हा बेसिक पाया आहे. तुमचं पूर्ण डोकं जे आहे हे या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तरच ते तुमच्या डोक्यामध्ये भेजामध्ये जाणार आहे. अथवा इथं कॉलेजमध्ये येऊन इथं बसून काही करणार नाही, हे लक्षात घ्या. मग हे जर्नल एंट्री वरून आपण हे लेजर अकाउंट तयार केलेले आहे. सर याचा टोटल नाही करत. आता तेच करतोय. आता याचं 30 जानेवारी जे आहे महिन्याच्या शेवटी आपण त्याला क्लोज करतो लेजर अकाउंट. आता आपल्याला हा महिना संपलेला आहे, याला क्लोज करायचं. क्लोज करताना काय करणार आहे? टोटल करायची. ज्या बाजूची जास्त मोठी टोटल आहे ती आधी करायची. आता या ठिकाणी 5 आणि 6000 होतात, तिकडची कमी आहे, म्हणून आधी ही टोटल आपण करणार आहे 6200, 6200. ही टोटल जी आहे क्रेडिट बाजूला घ्यायची. या ठिकाणी 6200 बरोबर. आता हे जे 6200 आहे, इथं बॅलन्स काढायचं. किती बॅलन्स येते तर 0 0 8 5 13 2 15 15 किती 22 15 7 22 actually 2 आणि 3 आणि 3 6 म्हणजे 3700 जे आहे याला म्हणायचं 31 जानेवारी महिन्याच्या शेवटी. बाय बॅलन्स सीडी म्हणजे कॅरी डाऊन. बाय बीएल बॅलन्स कॅरी डाऊन पुढच्या महिन्याला न्यायचं 1 तारखेला. हा मार्च महिना होता, म्हणून इथं येणार आहे 1 हा जानेवारी महिना होता ना, फेब्रुवारी. हा, तर आपला आता इथे येईल 1 फेब्रुवारी. जे बॅलन्स आहे याला म्हणायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स ब्रॉट डाऊन किती आहे? 3700. मग फेब्रुवारीचा परत व्यवहार त्याच्या खाली चालू राहील. तसंच कॅपिटल अकाउंटचं सुद्धा करायचं. कॅपिटल अकाउंटची टोटल इकडे काही नसल्यामुळे पहिले ही टोटल येणार 6200. या ठिकाणी आणले आपण 6200. बॅलन्स सुद्धा याचं तेवढंच येणार आहे. याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन है ना. हे जानेवारी 31 बॅलन्स कॅरी डाऊन महिन्याच्या शेवटी. हे कॅरी डाऊन जे झालेलं आहे हे अपोजिट साइडला जाणार आहे. इथं 1 फेब्रुवारी
बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 6200. परत मग हे अकाउंट चालू राहणार. ठीक आहे. याचप्रमाणे हे परचेस अकाउंट सुद्धा क्लोज करायचं. हे एरर आहे 8 आणि 9 2 1 3 3900. बरोबर. आता हे जे बॅलन्स आहे हे इथं घ्यायचे 3900. याचं बॅलन्स येणार आहे 3900. त्याला जानेवारी 31 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. हे बॅलन्स पुढच्या महिन्याला कॅरी डाऊन करायचं. म्हणजे इथे 1 फेब्रुवारी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इथे येणार आहे 3900 च्या खाली. त्याच्यानंतर हे अकाउंट सुद्धा असंच आपल्याला क्लोज करायचं. तर हे जास्त अमाऊंट आहे म्हणून पहिल्याची अमाऊंट घ्यायची 3100. ठीक आहे. हे इथं घेतले आपण 3100. 1600. जानेवारी 31 टू बॅलन्स कॅरी डाऊन 1600. हे 1600 इथं 1 फेब्रुवारीला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1600. परत चालू होणार आहे. आणि इथं सुद्धा तसं 200 31 जानेवारी बाय बॅलन्स कॅरी डाऊन 200. हे 200 रुपये बॅलन्स 1 फेब्रुवारी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 200. परत मग हा फेब्रुवारी महिना पुढे चालू राहणार. तर अशा प्रकारे हे लेजर अकाउंट तयार करायचे आहे. अशा प्रकारे हे लेजर अकाउंट तयार